नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आशा करतो तुम्ही सर्व खुश, ठीक, आनंदी आणि सेफ असाल जिथे असाल तिथे. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल मॅच उशिरा झाली, खूप पाऊस पडला त्याच्यामुळे लेट मॅच चालू झाली, त्यामुळे लेट संपली. मुंबई इंडियन्स वर्सेस कोलकाता ना, नाही सॉरी RR राजस्थान, कसं विसरीन. वैभव सूर्यवंशी जयस्वालची बॅटिंग. काल पावसामुळे 11 ओव्हरचीच मॅच झाली आणि मुंबई इंडियन्सने पहिल्या बॉलिंगचा निर्णय त्यांचा बरोबर होता, कारण पाऊस पडल्यावर कंडिशन थोडी बॉलिंगसाठीच, फास्टर बॉलिंगसाठी चांगली असतात. तर थोडं मॉइश्चर वगैरे असतं पिचमध्ये, फास्टर बॉलरला थोडं स्विंग बाउन्स वगैरे मिळतो. तर त्या ह्याने त्या लोकांनी बॉलिंग घेतली हार्दिक पांड्याने. पण पिच एकदम चकचकीत होतं, काहीच पिचमध्ये मॉइश्चर वगैरे नव्हतं. कारण जी सुरुवात केली पहिल्या बॉलपासून यशस्वी जायस्वाल आणि काय त्याचं नाव, वैभव सूर्यवंशी, नाव कसं विसरू शकतो. तर खतरनाक बॅटिंग, खतरनाक काय यार म्हणावं यार. मी म्हणजे मला वाटतं वयाच्या 10-12व्या वर्षापासून क्रिकेट बघतो आहे. अगदी सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, गांगुली, युवराज सिंग, रायना, धोनी, ते विराट कोहली, ते तिलक वर्मा, जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ते आणि आत्ता हा. अशी बॅटिंग या वयात मी कुठल्याच प्लेअरला कधीच सचिन तेंडुलकर पण 16व्या वर्षी त्याचं पण पदार्पण झालं, पण सचिन तेंडुलकरचे शॉट एवढे पॉवरफुल आणि एवढी हार्ड हिटिंग त्यावेळेला 2020 ODI तर होती, आणि तेव्हा पण तो गॅप्समध्ये वगैरे टायमिंग एकदम मस्त झालं, तर बाउंड्री वगैरे 6 मारले सचिन तेंडुलकर. जावेद आपला अब्दुल कादिरला वगैरे एका प्रॅक्टिस मॅचमध्ये, आणि तेव्हा फेमस पण झालेला. तेव्हा पण तो 15-16 वर्षाचाच होता. पण हा जो काय करतो बॅटिंग, नेक्स्ट लेवल आहे बाबा. जेन नेक्स्ट बोलतात ते ही जेन नेक्स्टला डेंजर आहे. कसला खेळतो तो. आणि आज यशस्वी जायस्वालचं पण काय बोलतात, तो खूप पूर्ण चार्ज होता पहिलं तर त्यांनीच पहिल्या ओव्हरमध्ये 22-23 रन मारले ह्याला, चहरला. तिकडनंच मोमेंटम मिळाल्यानंतर विचार करा, बुमरा वर्ल्डचा टॉप बॉलर. आपण इंडियन्स बुमराला काय ओळखतो, बुमरा केवढा मोठा मॅच विनर आहे, काय त्याची बॉलिंग ॲबिलिटी आहे, काय स्किल आहे, हे आपण खूप वेळा बघितले आहेत. त्यांनी 2024, 2005 आता जो झाला तो वर्ल्ड कप 2020चा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तर होताच, पण 23च्या वर्ल्ड कपमध्ये वगैरे पण काय बॉलिंग टाकली आणि काय लेवलचं आहे. अशा बॉलरला हा पहिल्यांदाच फेस करतो आणि पहिल्या बॉलला 6 मारतो. भले बॉल तो हाफवाली होता असेल तरीसुद्धा एवढ्या मोठ्या बॉलरला म्हणतो तो एक चला थोडा बुमराचा तो एक काय बोलतात त्याला प्रॅक्टिस बॉल असेल वगैरे. त्याच्यानंतर जो त्यांनी थोडासा लेगला पुल केला, तो पण बॉल असा म्हणजे इझिली मारण्यासारखा नव्हता, तो पण कसला 6 मारला त्याने. तर हा जो वैभव सूर्यवंशी आहे, जर त्याचे पाय जमिनीवर राहिले, असा फॉर्म राहिला, हे स्किल जर राहिलं, तर तो लवकरच इंडियाकडून खेळेल. आणि जेव्हा कधी खेळायला सुरुवात करेल आणि जर असेच त्याचा अप्रोच अशा स्टाईलने खेळला, तर इंडियाला बीट करणं खूप टीमला कठीण जाईल. कारण हा जी काय स्टार्ट देईल, फेल पण होईल हा, पण 10 मधल्या 5-6 मॅचमध्ये जरी तो चालला आणि 15-20 बॉल आणि त्याच्यापेक्षा जास्त खेळला तर मग सोडूनच द्या, पण 15-20 बॉल जरी खेळला तर त्या 15-20 बॉलमध्ये ह्याचे 50-40 आणि त्याच्या पुढेच रन असतील, तर केवढा मोठा असेट होऊ शकतो जर हा इंडियाकडून खेळायला लागेल तेव्हा. आणि आता केवढं आपल्याकडे टॅलेंट आहे बघा. आता अभिषेक शर्माला आपण काय मानतो, संजू सॅमसनने एवढा वर्ल्ड कप जिंकून दिला, शेवटच्या 3-4 मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ दी मॅचचं परफॉर्मन्स होता, 80+ इनिंग होत्या त्याच्या. तर हे दोन ओपनर असताना, शिवाय शुभमन गिलला जागा नाही मिळत आहे, यशस्वी जायस्वालला जागा नाही मिळत आहे, अजून पण ओपनर आहेत आणि त्याच्यात हा आता. तर काय कॉम्पिटिशन लेवल आहे असेल बघा इंडियामध्ये. तर बघू
कधी चान्स मिळतो त्याला, पण जेव्हा मिळेल तेव्हा हा फाडणार. आणि यशस्वी जायस्वाल पण काय खेळला, ह्यांनी तरी 14 बॉल 39 केले. 289चा काहीतरी स्ट्राईक रेट होता वाटतं, काय 79चा होता. आणि यशस्वी जायस्वालचा 240चा. त्यांनी 32 बॉलमध्ये 77 केले. तर खतरनाक बॅटिंग. आणि मुंबईची पार बॉलिंग. आणि असे पण बॉलर नव्हते मुंबईमध्ये ज्यांना इंटरनॅशनल लेवलचं एक्सपिरियन्स असेल. बुमराह, चहर इंटरनॅशनल खेळले इंडियाकडून बरेच T20 ODI वगैरे. बोल्ट जो न्यूझीलंडचा टॉप बॉलर होता. हार्दिक पांड्या, आपला हा शार्दूल, आणि जो एक नवीन जो त्यांचा स्पिनर आहे तो, त्याला माहिती नाही तो इंटरनॅशनल खेळला आहे की नाही कुठल्या टीमकडून, पण हे जे 5 आहेत ते बऱ्यापैकी एक्सपिरियन्स बॉलर होते. अशा बॉलिंग अटॅकला अशा पद्धतीने रन्स करणं हॅट्स ऑफ आहे दोघांना पण. आणि मुंबई एवढी मोठी टीम आहे, एवढे मोठे मोठे बॅट्समॅन वाटलेलं एक चांगली मॅच बघायला मिळेल, क्लोज होईल. पण यांचे विकेट. आणि नुसतं काल राजस्थानने बॅटिंगच चांगली नाही, बॉलिंगमध्ये पण त्यांनी डिसिप्लिन परफॉर्मन्स, म्हणजे एक प्रॉपर प्लॅन दिलेला, त्या प्लॅनच्या अंडर त्यांनी बॉलिंग केली. हा आपला रोहित शर्माच्या अगेन्स्ट त्यांनी मस्त प्लॅनिंग केलेली. रोहित शर्मा पुल शॉट चांगले मारतो, पण एखादा मिस झाला तर त्यांनी लेग साईडला बाउंड्रीवर प्लेयर ठेवलेलं. दोन्ही जे पॉवर प्लेयर येतात ते दोन्ही पण त्यांनी तिकडेच ठेवलेले ऑनला. तर त्या प्लॅनिंगच्या अंडर त्यांनी मस्त बॉलिंग केली त्या चॅनलमध्ये. आणि रोहित शर्मा एक असा शॉट खेळायला गेला की ह्याला संदीप शर्माचा बॉल स्लोवर बॉल मिस झाला आणि क्लम LBW होता, रिव्ह्यू घ्यायची गरज नव्हती रोहित शर्माला. आणि रिकल्टनला पण तसंच आऊट केलं. त्यांनी एक 6 मारला आणि आऊट झाला. प्रेशरमुळं एवढा स्कोरच जास्त होता की. पण त्याच्यानंतर तिलक वर्मा घ्या वगैरे लोकांना असे म्हणजे एकदम जे त्यांचे स्कोरिंग शॉट आहेत तिकडे त्यांनी बॉलिंग टाकली नाही. थोडं जिकडे त्यांना डिफिकल्ट होईल असे ठिकाणी असे एरियामध्येच बॉलिंग टाकली आणि खूप डिफिकल्ट केलं. हार्दिकनी एक चौका वगैरे मारला. नंतर हार्दिकला पण असा बॉल त्यांनी हे केला की प्लेयर समोर होता आणि हार्दिकचे स्पिनरला ते शॉट लागतात चांगले, पण तो मिस झाला. ह्यानी कोण तो आपला बिश्नोईनी चांगली बॉलिंग टाकली. बिश्नोई तर दोन्ही कॅप त्यांच्याचकडे, ऑरेंज कॅप आता यशस्वी जायस्वाल आणि पर्पल कॅप तर ह्याच्याकडे आहेच. आता त्यांनी 2 विकेट घेतले बिश्नोई. तर मस्त मॅच झाली, मजा आली. पण थोडा मुंबईने अजून हे करायला पाहिजे. मुंबईकडून शेवटी तो रुदरफोर्डनी थोडे रन्स केले, काहीतरी 8-9 बॉलात 25. नमन धीरने केले काहीतरी 11 बॉलात वगैरे. तर तेव्हा थोडंसं ते क्लोज आले, नाही तर एक वेळेला त्यांचे 55लाच 5-6 विकेट गेले होते. पण मुंबईला एवढी जबरदस्त टीम आहे, एवढे मोठे मोठे प्लेयर आहेत, सगळे एक्सपिरियन्सवाले, IPL जिंकलेले कॅप्टन्स आहे, प्लेयर आहे त्यांच्या टीममध्ये. तर थोडं इम्प्रूव्हमेंट सगळ्या डिपार्टमेंटमध्ये करावे लागेल आणि मॅच जिंकाव्या लागतील. कारण पहिली मॅच जिंकले तर दोन्ही हरलेत, दिल्लीबरोबरची आणि कालची RRची. तर मुंबईला खूप आपल्याला बार वर करावं लागेल. तिकडे राजस्थान तर बापरे खतरनाकच होत चालले. बॅटिंग त्यांचे ओपनर बापरे बाप, ते ज्या ज्या दिवशी चालणार ते मॅच पलटून टाकणार. बॉलिंग पण चांगली चालली त्यांची, बॉलर्स पण चांगले आहेत. आर्चर, आंद्रे, संदीप सॉलिड बॉलर आहे यार. त्याच्याकडे लिमिटेड स्किल आहे पण त्याचा असा यूज करतो ना सुपर. ना त्याच्याकडे स्पीड आहे ना एवढं स्विंग आहे, पण तो स्लोवर एवढे फास्ट बॉलर नाही. 130+ तो कधी टाकलेले मी बघितलंच नाही, पण 120 वगैरे त्याच्यामध्ये पण तो स्पीड व्हेरिएशन मस्त करतो. यॉर्कर त्याचे चांगले असतात, स्लोअर बाउन्सर वगैरे, तर त्या ह्यानी तो मस्त बांधून ठेवतो बॅट्समनला. बिश्नोईसारखा स्पिनर आहे. तर सध्या चांगली आहे त्याची बॉलिंग पण. तर ही टीम काही खूप म्हणजे गडबड करेल, म्हणजे वरपर्यंत जाईल. आणि आज जी मॅच झाली ती आता 1 रन्सने GT जिंकली. मॅच काढणारा पण होता किलर मिलर, मॅच घालवली पण त्यांनीच. कारण एका ओव्हरमध्ये त्यांनी सिराजच्या 23 रन्स केले एका ओव्हरमध्ये.
आणि शेवटच्या ओव्हरला 13 रन्सच ठेवले होते. त्याच्यामध्ये पण त्यांनी पहिला बॉल वाटते सिंगल गेला, नाही पहिल्या बॉलला चौका मारला ह्यांनी. वी परिजन निगम काय नाव आहे त्याचं तो. 8 रन राहिले. दुसरा बॉलला तो आऊट झाला. मग त्याच्यानंतर आला कुलदीप, पहिल्याच बॉलला सिंगल घेतला. स्ट्राईकवर मिलर आला, मिलरने 6 मारला. रन्स राहिले 2 बॉल 2 रन. मिलरनी थोडा शॉर्ट ऑन म्हणजे असं शॉर्ट होता बॉल, पण त्याने पूर्ण हिट नाही केले, ग्राउंड शॉटच मारला, हे केलं. पण सिंगल अवेलेबल होतं, पण त्याने सिंगल नाही घेतला. त्याला वाटलं तो शेवटच्या बॉलला हिट करेल किंवा 2 धावतील. 1 बॉल 2 होते. स्लोवर बॉल टाकला ह्याने प्रसिद्ध कृष्णाने आणि धावले पण तर बटलरनी थ्रो केला, मस्त हिट लागली. कुलदीप काही पोचू शकला नाही, आउट झाला. 1 रन्सनी हरले. तो जो 1 रन्स त्यांनी पहिला काढला असता तर निदान मॅच टाय तरी झाली असती आणि मग पुढे कुलदीप कदाचित आऊट झाला असता, वॉट एव्हर, पण निदान टाय झाल्यावर एक चान्स राहिला असता त्यांना अजून एक जिंकण्याचा. पण तो 1 रन काढला नाही आणि शेवटच्या बॉलला रनआउट झाले, तर त्यामुळे 1 रननी हरले. मिलर त्याच्या आधी रिटायर हर्ट होऊन गेलेलं, काय फिल्डिंग करताना त्याच्या हाताला थोडं जमिनीला असा आपटला आणि असं जर एक दुखत होता. आणि जेव्हा बॅटिंगला आला तर एक शॉट त्यांनी पुल केला तेव्हा खूप त्याला पेन झाला. तो परत गेला आणि असं वाटलं नाही की तो येईल, एवढं त्याला पेन होत होतं, दिसत होतं त्याच्यावर. पण जेव्हा हा आऊट झाला, कोण के राहुल, तो आला पुन्हा, नाही के राहुल हां स्टब्स आऊट झाला, तेव्हा तो आला पुन्हा बॅटिंगला. आणि नंतर जेव्हा तो आला, काय खाऊ काय माहिती नाही, कसले त्याने 4-6 मारले, सगळ्यांना मारले. ह्याला सिराजला वगैरे एकावर मी 3-6 मारले. सिराजची वाटच लावून टाकली आणि मॅच टर्न केली. त्याच्या आधी GTने आज चांगला स्कोर केला, 210. आज कॅप्टन्स इनिंग खेळला गिल, 45 बॉलमध्ये 70. पण अजून मी तेच म्हणतो, सध्या सगळा गेम स्ट्राईक रेटचा आहे. तुम्ही किती स्ट्राईक रेट हायनी खेळताना त्याच्यावर डिपेंड आहे. भले तुम्ही 100 रन्स पण करा इंडिव्हिज्युअल कराल, पण ते 55 बॉल 60मध्ये कराल तर त्याची एवढी व्हॅल्यू नाही. पण तेच जर 40 ते 45च्या मध्ये जर असेल, 47पर्यंत जर याच्यात स्ट्राईक रेट किती असतो बघा, 200+ स्ट्राईक रेट किंवा 180+ स्ट्राईक रेट तर पाहिजे. त्याचा काहीतरी मला वाटतं 155चा वगैरे होता. त्याला चांगली बटलरची साथ मिळाली. बटलरनी 192चा स्ट्राईकने केलं. 27 बॉलमध्ये कधी 53 काय 52 केली. पुन्हा आज हा खेळला वॉशिंग्टन सुंदर, खूप त्याच्यावर प्रेशर होता, कारण ना बॅटिंग ना बॉलिंग चालत होती काहीच. त्यांनी पण आज काहीतरी 34 बॉलमध्ये 52 वगैरे केले, काय 29 बॉलमध्ये केले. 176चा स्ट्राईक रेट होता, सॉरी. तर अशा करत त्याला कोणी 210चा टार्गेट दिला होता. यांच्याकडून आज स्टार्ट चांगली मिळाली. बतूननी काहीतरी 24 केले मला वाटतं, 12 का 11 बॉलमध्ये निसंका. आणि KL राहुलनी 92 केले वाटतं 47 बॉलमध्ये वगैरे. त्याचा पण स्ट्राईक रेट 176 वगैरेचा होता, तेवढा ठीक आहे स्ट्राईक रेट. पण त्यांना मग साथ नाही मिळाली कोणाची. त्याच्यानंतर कोणाचा हायेस्ट आहे, मिलरचाच आहे, 20 बॉलमध्ये 41 वगैरे, 205चा स्ट्राईक रेट होता, पण मॅच क्रॉस नाही करू शकला. तर त्या एक इनिंग अजून पाहिजे होती यांच्याकडून, दिल्लीकडून कोणाची तरी अजून, म्हणजे निदान 5 बॉलात 10, 5 बॉलात 12 वगैरे अशी जरी इनिंग असती तर हे जिंकले असते दिल्ली. पण स्टब्स रनआउट झाला, त्याच्यामुळे थोडा तिकडे गडबड झाली. आणि ह्यानी लगेच एकावर 2 विकेट घेतले. याचा रिझवीचा जो सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, रिझवी आणि नितीश राणाचा. आज राशिद खान, आपला पुराणा राशिद, 2-3 वर्षापूर्वीचा राशिद खान दिसला. 4 overs 70 रन्स देऊन 3 विकेट घेतले त्याने आज, चांगली बॉलिंग टाकली. तर मजा आली ही मॅच बघायला, आजची आणि कालची जरा म्हणजे एवढी टफ नाही झाली, कारण मुंबईचे विकेटच जात होते शेवटी, काय 1 साइडेड झाला. पण बॅटिंग त्या दोघांची सुपर्ब जेव्हा बॅटिंग बघायला मिळाली. आणि आजची मॅच मस्त झाली, एवढ्या क्लोज झाली, मजा आली जरा. 200+चा टार्गेटच्या
जी टीला आज जिंकले खरं, पण अजून खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे जी टीला, बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळले पाहिजे. के एल राहुल सुरुवातीला तरी 20 बॉलमध्ये 26 नंतर त्यांनी शेवटी तेवढे कवर केले. त्यानंतर तो चांगला खेळला. 47 बॉलमध्ये 92 चांगला हे स्ट्राईक रेट होता. तर बघू उद्याच्या मॅचमध्ये काय होतं. आणि तेच मी सांगतो आहे वारंवार की ज्या टीम जिंकणार त्याच्यामध्ये बॅट्समनचं स्ट्राईक रेट 170च्या प्लस असेल, 2-3-4 बॅट्समनचा ना, तर त्यांचा स्कोअर चांगला होणार, त्यांचे जिंकायचे चान्सेस पण जास्त असणार. आणि सध्या पिच असे म्हणतात की बॉलरला काहीच नाही, बॉलरला तर आपले स्किल खूप खूप वाढवायला लागणार. स्लो यॉर्कर, स्लो बाउन्सर, परत स्पीडमध्ये व्हेरिएशन करावे लागणार. तो हा जो आज प्रदीप आहे त्याचा स्पीड चांगला आहे त्याचा, पण तरीसुद्धा 3 ओव्हरमध्ये 45 खाल्ले. कारण ज्यांच्याकडे स्पीड असतो ना त्यांनी जर चांगली लाईन लेंथवर नाही टाकलं ना, तर जरा जरी बॅट्समननी टाईम केला ना बॉल, तर विकेट किपरकडच्या इकडून बाजूने गेला तर थर्डमॅन अडूच शकत नाही, एवढ्या स्पीडने जातो तो बॉल. तर स्पीड असून पण चालत नाही. उमरान मलिकसारखं होतं म्हणून लाईन लेन नसेल तर काय फायदा त्या स्पीडचा. तर ते थोडं त्याला इम्प्रूव्हमेंट करावे लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा. बाय बाय.